नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 21 डिसेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, काल जे काही माझं वाढदिवस होता त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदररित्या शुभेच्छा या कमेंटमध्ये दिलेल्या आहेत. त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे आणि अख्खं जे काही आपलं कमेंट बॉक्स आहे ते संपूर्ण फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छानेच भरून गेलेलं होतं मित्रांनो. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून आभारी आहे. चला मग सुरुवात करणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच वृक्षमाता म्हणून ओळख असणाऱ्या तुलसी गौडा यांचे निधन झाले. त्यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, तुलसी गौडा, ज्यांना वृक्षमाता म्हणून ओळखलं जायचं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या ज्या काही तुलसी गौडा होत्या त्या हलक्की आदिवासी समुदायाच्या होत्या मित्रांनो, आणि त्यांना वृक्षमाता म्हणून ओळखलं जायचं. नुकतंच त्यांचं 86व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि त्यांनी हजारो वृक्ष हे लागवड केले, तसंच त्याचं संगोपन केलं. म्हणून भारत सरकारकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेलं होतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या इतर निधन वार्ता आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. तर पहिले आहेत रतन टाटा, जे की प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते, त्यांचं निधन झालेलं आहे. उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध तबलावादक. पंकज उदास, जे गझल गायक होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. राम नारायण अग्रवाल, जे की अग्नी मिसाईलचे जनक म्हणून ओळखलं जातं भारतामध्ये, त्यांनाच अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. नटवर सिंग, जे भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते, त्यांचं निधन झालेलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती, ज्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्यानंद, ज्या की सहेली जे गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्याचा त्यांनी शोध लावलेला होता. शोभा रानडे, गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या, यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. बिशन सिंग बेदी, जे क्रिकेटर होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. फ्रान्सिस डिब्रितो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. हे आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर एम एस कृष्णा, जे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा नुकतंच निधन हे झालेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे निधन वार्ता आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच जमशेदजी टाटा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, किरण मजुमदार शॉ यांना नुकतंच जमशेदजी टाटा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही किरण मजुमदार आहेत, बायोसायन्सेस या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि या ज्या किरण मजुमदार आहेत त्या एक प्रायव्हेट कंपनी आहे त्यांची मित्रांनो, बायोकॉन ग्रुप, जे की औषधी बनवते, फार्मा कंपनी आहे. तर त्यांचे त्या संस्थापक आहेत किंवा अध्यक्ष आहेत. तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच मागेच काही दिवसांमागे आपण एक न्यूज बघितली होती की फोर्ब्सची जी काही लिस्ट आलेली आहे त्यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली ज्या महिला आहेत त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 3 भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यामध्ये 3 महिला कोणत्या आहेत तर किरण मजुमदार यांचा सुद्धा समावेश होता. त्यानंतर HCLच्या रोशनी नाडर आणि आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर मिस वर्ल्ड 2024चा किताब जिंकलेला आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता व्हिक्टोरिया थेलवी. ज्ञानपीठ 2023चा पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024 सालचा अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. एम एस स्वामीनाथन पुरस्कार 2023 सालचा BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबत 2 महत्त्वाचे साहित्य अकादमी मराठी साहित्याशी संबंधित पुरस्कार आहेत, त्यावर आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. तर ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे. साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला देण्यात आलेला आहे.
तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच मित्रांनो, साहित्य अकादमी मराठीचा 2024चा सुद्धा पुरस्कार जाहीर झालेले आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहोत. तर ते सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अश्विनी भिडे या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नाव लक्षात ठेवायचं आहे अश्विनी भिडे, ज्या की मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच मित्रांनो, ज्या काही महत्त्वाच्या पदांवर महिला आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जातो. त्या पहिल्या आहेत सुजाता सौनिक, ज्या की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. आणि या दोन्ही महिला मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रुपाली चाकणकर, ज्या की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत सलग दुसऱ्यांदा. त्यानंतर विजया रहाटकर, ज्या की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्यानंतर आहेत प्रीती सुदान, ज्या की UPSCच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. आतिशी सिंग मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यात आणि ह्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे, ते स्टार करून ठेवा. त्यानंतर ममता बॅनर्जी, ज्या की पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. आणि द्रौपदी मुर्मू, ज्या की भारताच्या आपल्या राष्ट्रपती आहेत. या काही महत्त्वाच्या पदांवर महिला आहेत सध्या, त्या आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती घोषित केली. त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, क्रिकेट या खेळाशी या रविचंद्रन अश्विन या खेळाडूचा संबंध होता. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही रविचंद्रन अश्विन आहे मित्रांनो, ते भारताचा फिरकी गोलंदाज होता आणि त्याने नुकतंच निवृत्तीची घोषणा केलेली आहे किंवा निवृत्तीही घेतलेली आहे. तर त्याच्या कारकिर्दीवर जर आपण नजर टाकली तर त्याने एकूण 106 टेस्ट मॅचमध्ये 537 विकेट्स घेतलेल्या आहेत. वन डे एकूण 116, त्यामध्ये 156 विकेट्स घेतलेल्या आहेत. T20मध्ये 65 सामन्यांमध्ये 72 विकेट्स पटकावलेले आहेत. अतिशय उत्तम दर्जाचा मित्रांनो हा क्रिकेटपटू होता, गोलंदाज होता भारतीय. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच तब्बल 11 वेळेस प्लेयर ऑफ द सिरीजचा सुद्धा तो मानकरी राहिलेला आहे. त्यानंतर 35 वेळा त्यांनी 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम सुद्धा केलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सर्वात जलद 300 टेस्ट विकेट्स घेण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. अवघ्या 54 सामन्यामध्ये त्याने टेस्टमध्ये 300 विकेट्स घेतलेले आहेत. आणि 2011 मध्ये जे काही भारताने वर्ल्ड कप जिंकलेला होता, वन डे वर्ल्ड कप, त्या भारतीय संघामध्ये सुद्धा अश्विन हा प्लेयर म्हणून खेळलेला आहे किंवा त्याचा सहभाग त्यामध्ये होता. तर हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे इतर खेळाडू आहेत वेगवेगळ्या खेळांमधील, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. तर ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर मोईन अली, जो की इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे, त्याने सर्व प्रकारामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि शिखर धवन जे क्रिकेटर आहेत, त्यांनी सुद्धा सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजा यांनी फक्त T20 मधून निवृत्ती घोषित केलेली आहे. हे पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट याने सुद्धा निवृत्ती घोषित केलेली आहे. राणी रामपाल, जी की हॉकीपटू आहे, PR सिरजेश हॉकीपटू, या दोघांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. दीपा कर्माकर, जी की जिम्नॅस्ट आहे, तिने सुद्धा निवृत्ती घेतलेली आहे. आणि राफेल नडाल, जो की टेनिसपटू आहे, त्याने सुद्धा निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर या काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 58वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण असणार आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, शरद पवार हे जे काही 98व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे ते स्वागत अध्यक्ष असणार आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही 98व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते दिल्ली या ठिकाणी होणार आहे. त्याचे संमेलन अध्यक्ष असणार आहेत तारा भवाळकर आणि संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार. या दोन्ही गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. संमेलन अध्यक्ष म्हणलं की तारा भवाळकर आणि संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार असणार आहेत. आणि त्या संमेलनाच्या परिसराला नाव देण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज परिसर. त्यासोबतच जे मागचे काही
साहित्य संमेलन झालेले आहेत तर ते ठिकाण कोणते आहे आणि कितव्या क्रमांकाचे आहे ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 97व्या क्रमांकाचं संमेलन अमळनेर या ठिकाणी झालेलं आहे. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे. 96व्या क्रमांकाचं वर्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चोपळगावकर. 95व्या क्रमांकाचं संमेलन उदगीर या ठिकाणी झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. त्यासोबतच अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं पहिल्या क्रमांकाचं, ते 1878 झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर हा पॉईंट आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आतापर्यंत एकूण 6 महिला या जे काही आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. तर त्या 6 महिला कोणत्या आहेत तर कुसुमावती देशपांडे, दुसऱ्या आहेत दुर्गा भागवत, तिसऱ्या आहेत शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे आणि 6व्या क्रमांकावर आहेत सध्या तारा भवाळकर. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत या मराठी साहित्य संमेलनाविषयी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, INS निर्देशक कोणत्या उद्देशासाठी बनवण्यात आले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सर्वेक्षण आणि नेव्हिगेशनसाठी ही INS निर्देशक बनवण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नाव लक्षात ठेवायचं आहे. INS अर्थात इंडियन नेव्हल शिप निर्देशक असं तिचं नाव आहे आणि ही एक प्रकारची हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन काम करणारी किंवा कार्य करणारी जहाज असणार आहे. आणि तिचं नुकतंच 18 डिसेंबरला विशाखापट्टणम या ठिकाणाहून जहाजाचं भारतीय नौसेनेमध्ये तिला दाखल करण्यात आलेलं आहे. याद्वारे काय केलं जाणार आहे की समुद्री सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन करणं हे सोपं होणार आहे. त्यासाठी त्याला मदत मिळणार आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत या INS निर्देशक विषयी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच बांगलादेशच्या कोणत्या खेळाडूला गोलंदाजी करण्यापासून बॅन करण्यात आलेला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, शाकिब अल हसन, जो बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आहे त्याला नुकतंच गोलंदाजी करण्यापासून प्रतिबंधित किंवा बॅन करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो शाकिब अल हसन आहे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या बॉलिंगचं जे काही ऍक्शन आहे मित्रांनो ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे. म्हणून त्याला बॉलिंग करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे किंवा आता त्याला बॅन करण्यात आलेला आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर दरवर्षी 18 डिसेंबरला हा आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस साजरा करण्यात येतो आणि भारतामध्ये भारतीय प्रवासी दिवस कधी असतो तर 9 जानेवारीला असतो. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यासोबतच डिसेंबर महिन्यामधील जे काही दिनविशेष आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण दिवस आणि विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. 3 डिसेंबरला विश्व दिव्यांग दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस, 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस आणि 16 डिसेंबरला विजय दिवस हा साजरा करण्यात येत असतो. तर हे काही महत्त्वाचे दिनविशेष डिसेंबर या महिन्यामध्ये ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचा एकदा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच संजय राम मराठे यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, शास्त्रीय गायक होते ते संजय राम मराठे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच महाराष्ट्रातील पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू झाले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पुणे या ठिकाणी हे महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे. त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच स्लायनेक्स सैन्य अभ्यास कोठे पार पडले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न होता, भारत कोणत्या वर्षापर्यंत अवकाशात अंतराळ स्थानक उभारणार आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 2035 वर्षापर्यंत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच गुगल इंडिया कंट्री मॅनेजर पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, प्रीती लोबाना यांची गुगल इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, 10वे आंतरराष्ट्रीय वन महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश या राज्यामध्ये याचं आयोजन हे करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच ICC महिला टेस्ट क्रिकेट
मध्ये सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूने केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नेट सायबर ब्रेंट, जे की इंग्लंडची खेळाडू आहे. तिने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक केलेलं आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच पेन्शनर दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 17 डिसेंबर मित्रांनो. पेन्शनर दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता की 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात. याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी होमवर्क क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. चला, त्यांना उत्तर माहिती नाही, त्यांना उत्तर सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमिताभ बच्चन यांना 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या काही परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास आपल्या पेपरमध्ये दिसणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे द्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मित्रांनो, शेवटी जाता जाता जे काही तुम्ही विद्यार्थी मित्रांनी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यासाठी मी तुमचं मनापासून आभारी आहे. असेच प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या. तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर जे काही स्टडी मटेरियल असतं ते मोफत विद्यार्थ्यांसाठी टाकत असतो. तर थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.